3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रशासनाला आली जाग। वन विभागाच्या जमिनीने घेतलाय मोकळा श्वास। अतिक्रमण काढले। वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त धडक कारवाई। गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाच्या जमिनीवर बांगलादेशी रोहिंग्यांनी अतिक्रमण करून उभारलेली वस्ती जी लादेन नगर नावाने ओळखली जायची ती गुरुवारला वन विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त नियोजनबद्ध धडक कारवाई करत जमीनदोस्त केली आहे। सिंधीला लागलेला कुरकर्मी लादेन नावाचा डाग तर पुसला गेला, मात्र सीमावादांच्या अडचणींमुळे सिंधी मोजतील 24 घरांना मिळाले कारवाईतून अभय। गेल्या 30 वर्षापासून वन विभागाच्या मोक्याच्या जमिनीवर ठाण मांडून बसलेल्या हिंगणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या परसोडी येथील गेल्या 30 वर्षापासून वन विभागाच्या मोक्याच्या जमिनीवर ठाण मांडून बसलेल्या हिंगणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या परसोडी येथील खासरा क्रमांक 26, 27, 28 मधील 3.71 हेक्टर जमिनीवरील 82 स्थायी व अस्थायी घरे असलेली लादेन वस्ती सकाळी 8 वाजतापासून कारवाईला सुरुवात होत 6 तासात जमीनदोस्त करण्यात आली। यासाठी 100 वन विभागाचे तर 400 पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौज फाटा होता। कारवाईतून उरलेल्या अतिक्रमणधारी 24 घरांचे काय? वन विभागाने आपल्या वनजमिनीवरील अतिक्रमण मोकळे करत 82 घरे जमीनदोस्त केली, मात्र उरलेल्या सिंधी मोजतील सरकार झुडपी नावाने असलेल्या 7/12 वरील 24 घरांचे अतिक्रमण हटवणार की कायम राहणार याकडे सिंधीकरांच्या नजरा लागल्या आहे। सूर्या मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी, सिंधी रेल्वे, हिंगणघाट।